करीत परत गेले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 104. बापूराव सोलापूरकर. बापूराव म्हणून एक सोलापूरचे राहणारे असून ते भागवत भक्त होते. बापूराव गाणगापुरास किंवा अक्कलकोटास कोणीही यात्रेकरू भेटल्यास त्यांचे आतिथ्य चांगले प्रकारे करीत असे. एक वेळ ते अक्कलकोटात जात असता त्याचबरोबर दुसरे 2 गृहस्थ होते. पैकी एकाचे लग्न झाले नव्हते आणि दुसरा दारिद्र्याने फार पिडला होता. वाटेने जाता जाता पहिला गृहस्थ म्हणतो, स्वामी अवतारी आहेत असे म्हणतात. माझे वय 40 वर्षांचे असून पैसे पुष्कळ आहेत, परंतु लग्न होत नाही. दुसरा म्हणाला, मला लिहिणे वगैरे येत असून चाकरी मिळत नाही. परस्परांची कार्य झाल्यास स्वामी अवतारी आहेत असे आम्ही म्हणू. बापूरावाने सांगितले, पोकळ म्हणणे काही उपयोगाचे नाही, तुम्ही काहीतरी नवस करा. हे ऐकून दोघे म्हणाले, आमची कार्य झाल्यास आम्ही श्री स्वामींचीच वारी करू. इतके बोलून ते अक्कलकोटास गेले. दर्शन घेऊन त्रिवर्ग हात जोडून उभे राहिले. तोच श्री सद्गुरुवर्य सर्वांतर्यामी स्वामी महाराज हास्यमुखाने म्हणाले, रंडी लेव तू एके ठिकाणी बैस. संन्याशाची काय परीक्षा करतो लंडाची. हे ऐकून दोघेजण थरथरा कापू लागले. मनात खूण पडताच दोघे श्रीमुखावर स्वहस्ते मारून घेऊन कानास दाबून चिमटे घेऊ लागले. शरणागत होऊन समर्थचरणी क्षमा व्हावी म्हणून वरचेवर विणवू लागले. तेव्हा श्रींनी त्रिवर्गास प्रसाद आणि आशीर्वाद दिला. नंतर 2-4 दिवस तेथे राहून आपल्या गावी निघून गेले. 2 महिन्याच्या आतच एकाचे लग्न व एकाला उत्तम रोजगार मिळाला. तेव्हापासून ते स्वामी